आणि अशी बैठक घेणं खासदारांची, आमदारांची, नगरसेवकांची ही कोणत्याही पक्षामध्ये सतत सुरू प्रक्रिया आहे. मातोश्रीवरती अशा बैठका सातत्यानं होत असतात. आता लवकरच सभेचं अधिवेशन सुरू होईल पुढल्या महिन्यात. त्याच्या आधी पावसाळा सुरू होईल. अनेकांना मग त्या पावसात मुंबईला पोचता येत नाही. त्याच्यामुळे आता उद्या खासदारांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न, त्यांच्या जिल्ह्यातले प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. पाऊस नाही अनेक ठिकाणी, निधीचा विषय आहे अनेक ठिकाणी. तर उद्या सगळ्या खासदारांना म्हणजे 9 खासदारांना बोलवून त्यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. आणि बाकी तुम्ही ज्या म्हणताय हा फुटणार, तो फुटणार, तो फुटणार, या अफवा आणि या बातम्या सातत उडवल्याच जात असतात. कुठलं टायगर काय, कुठलं ऑपरेशन करतात म्हणजे काय असतं, म्हणजे काय असतं ते मुळात जे म्हणतात आम्ही ऑपरेशन टायगर करणार, त्यांचं ऑपरेशन अमित शहाने 100 वेळा केलं. ते काय सरळ मार्गाने जन्माला आलेला गट आहे काय तो मेंढ्यांचा? अमित शहाचा पक्ष आहे तो, ती काय शिवसेना आहे का? आणि विकृती आहे ही एक प्रकारची. पक्ष फोडणं, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं ही एक प्रकारची विकृती आहे. आणि जेव्हापासून या महाराष्ट्रात मोदी शहांचा या देशात, तेव्हापासून राजकारणातल्या या विकृतीनं कळस गाठलेला आहे. त्यासारखं राज्य या संदर्भात पूर्णपणे नासवलं. याचा अर्थ या गोष्टीला अंत नाही का? नक्कीच या गोष्टीला अंत आहे. योग्य वेळी महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा या सगळ्या विकृतीविरुद्ध जनता बंड करून रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. तृणमूल काँग्रेसचे काही खासदार जे आहेत ते लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. देशभरामध्ये प्रादेशिक पक्षांमध्ये असं सगळं केलं जाते का? मीनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा बघा, हे या देशातले प्रधानमंत्री ते प्रधानमंत्र्यासारखे वागत नाहीत. या देशाचे गृहमंत्री ते देशाची अंतर्गत सुरक्षा आणि इतर गोष्टी वाऱ्यावर सोडून बाकी इतर कामात बिझी असतात. या देशाच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे हजारो लाखो खटले तुंबलेले असताना लंडनमध्ये कायदा मंत्र्याबरोबर पिकनिकला जाऊन बॅडमिंटन खेळतात. या देशातला निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एजंट म्हणून काम करतो. अशा परिस्थितीमध्ये हा देश कसा चालणार हा कोणाला प्रश्नच पडलेला नाही. लोकांच्या मनातली खदगत ही स्पष्ट दिसते. त्यांच्या पक्षात स्वतःच्या खदखत, पण या खदखतीला सुद्धा नक्कीच वाट मोकळी करून दिली जाईल. 2 दिवसांपूर्वी रेकॉर्ड मोडला. अरे कसला रेकॉर्ड मोडला? ते फडणवीस असं म्हणतायत की शरद पवार असं म्हटले की मोदींची आणि नेहरूंची तुलना होऊ शकत नाहीच होऊ शकत. बरोबर आहे, कारण मोदी आहे. हो, मोदीचे दुसरे मोदी निर्माणच होऊ शकत नाही. इतका क्रूर, अघोरी आणि विकृत नेता दुसरा निर्माण होऊ शकत नाही. प्रधानमंत्री नेहरू हे साधारण 16 वर्ष पंतप्रधान होते, लक्षात घ्या. हे 12 वर्षाचा हिशोब मोदीने कुठला काढला? 1947-48 सालापासून ते प्रधानमंत्री. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर होते, श्यामाप्रसाद मुखर्जी होते, वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. याचा अर्थ नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस बाबासाहेब आंबेडकरांना देशाचे पहिले कायदा मंत्री मानायला तयार नाहीत. जर ते नेहरूंना 1948 नंतर प्रधानमंत्री मानायला तयार नसतील तर याचा अर्थ ते सरदार पटेलांना देशाचे पहिले गृहमंत्री मानायला तयार नाही.
आणि हे सगळं मोदीच करू शकतात. त्याच्यामुळे मोदी साहेब, तुम्ही 2 दिवसापूर्वीची बुगली फेकली ना नाही. ते राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची 2 दिवस राज्याचं आणि देशाचं राजकारण ना या सगळ्या तुमच्या विधानाभोवती फिरते. राष्ट्रवादीकडून कुणी बोलत नसलं तरी असे दबक्या आवाजात चर्चा आहेच. काल आम्ही निलेश लंकेंना पण विचारलं की काय करणार. तुम्हाला काय वाटते की आता फडणवीस त्यावर म्हणतात की डुबत्या जहाजात जाणार कोण, म्हणजे काँग्रेस डुबतं जहाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग भाजपा काय? भाजपा काय? बघा, मी काय गुगली वेगळी या धंदे करत नाही. माझ्याकडे जी माहिती आहे, मला जे वाटतं ते मी बोलतो. मी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं, जर मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या विकृतीविरुद्ध ठामपणे लढायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. हे जनता पक्षाच्या काळात झालं होतं. काँग्रेसच्या विरुद्ध आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्याच्या आधी काँग्रेस मजबूत व्हायला पाहिजे. काँग्रेस केव्हा मजबूत होईल? राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली जे काँग्रेसमधून बाहेर पडलेले पक्ष आणि नेते आहेत वेळोवेळी काही कारणानं, त्या सगळ्यांना आधी एकत्र आलं पाहिजे आणि ती प्रक्रिया सुरू होईल. आणि त्यासाठी असं म्हणालो मी की माननीय शरद पवार साहेब हे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जर ह्या कामी पुढाकार घेतला तर नक्कीच जे आपण पाहू इच्छितो देशामधलं बदल आणि परिवर्तन ते शक्य आहे. बाकी आम्ही सगळे प्रादेशिक पक्ष आहोत. आम्ही राज्यांचे प्रश्न आम्ही मांडणारच. आम्ही तुमच्याबरोबर राहणारच. पण आधी काँग्रेस ही इतकी मजबूत व्हायला पाहिजे की मोदींना हे आव्हान निर्माण झालं पाहिजे. आजही मोदी काँग्रेसला घाबरतात. काँग्रेस कधीही बुडतं जहाज नव्हतं. काँग्रेस कधी बुडतं जहाज नव्हतं. काँग्रेसने कायम या देशाच्या लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर हा देश घडवण्यामध्ये फार मोठी भूमिका बजावली आहे. त्याचा 1% काम भारतीय जनता पक्षानं केलं असेल तर आम्हाला दाखवा तुम्ही. मुळात ते स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हते. हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नव्हते. महाराष्ट्रातल्या सीमा प्रश्नाच्या लढ्यात नव्हते. हे मराठी माणसाच्या लढ्यात नव्हते. हे हिंदुत्वाच्या लढ्यात तर कधीच नव्हते. 1992 साली मुंबई महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा रक्त सांडत होतो, तुरुंगात जात होतो अयोध्येनंतर, तेव्हा हे सगळे घरातच बसून होते. हे कुठे बाहेर पडले? हे डरपोक लोक आहेत. आणि त्याच्यामुळेच अयोध्येमध्ये जे राम मंदिर करसेवकांच्या रक्तातून निर्माण झालं, त्या राम मंदिरातल्या दानपेट्या चोरल्या जात आहेत ह्यांच्या काळामध्ये. 5 कोटी 10 कोटी किती आकडे आहेत? दानपेट्या राम मंदिरातल्या चोरल्या जात आहेत. ह्याच्यावरती नरेंद्र मोदी यांनी एक अक्षर काढलंय किंवा फडणवीसांनी एक अक्षर काढलंय का तोंडातून? प्रभू श्रीराम अयोध्या सोडून जाईल हे डुबतं जहाज बघून यांचं वनवासात अशी परिस्थिती आहे. सर आपण म्हटलं की काँग्रेस मजबूत व्हायला पाहिजे. एकूणच भाजपच्या विरोधामध्ये सर्व पक्ष, काँग्रेस आणि इतर पक्षांनी मजबूत झालं पाहिजे. पण तुमच्या स्वतःच्या पक्षामध्येही काही खासदार नाराज असल्याची चर्चा आहे, खास करून ओमराजे निंबाळकर. मग तर तुम्ही त्यांना भाजपात कोणी नाराज नाहीत का? आज ईडी आणि सीबीआयच्या दहशतीमुळे लोक गप्प आहेत. भाजपमध्ये सगळ्यात जास्त नाराजी आहे. भाजपमध्ये सगळ्यात जास्त खदखद. आणि भाजप हेच बुडायला लागलेलं जहाज आहे. कधी बुडेल? आज फक्त त्या AK-47 आहेत त्यांच्याकडे 2, ईडी सीबीआय इन्कम टॅक्स, त्या काउन्सिलावर लावून त्यांचं राज्य स्वतःच्या पक्षात सुरू आहे. नागपूरचा एक विषय आहे. या इन्कमटॅक्सचा सगळ्या वापर करून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ऑपरेशन टायगर राबवलं जाते. काही खासदार धक्क्या आवाजात म्हणतात की आमच्यावर प्रचंड दबाव आहे. एका खासदारामुळे त्यांचा जो 2/3 खासदारांचा जो आकडा आहे एकूणच शिवसेनेतला तो अडकला अशी सूत्रांची एक सांगतो, शिवसेनेमध्ये 9 खासदार आहेत आता. कोणता आकडा घेऊन बसलेत मला माहित नाहीत ते. 7चा आकडा त्यांच्या मनात असेल किंवा त्यांना एवढी दहशत निर्माण करायची, त्यांनी करावी ना. बघतो ना किती फुटतात त्या. कोणी फुटत नाहीये. निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्या दिवसापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष फोडण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा आहेत.
आणि त्यांच्या जीवनाचं तेच अंतिम ध्येय. बाकी महाराष्ट्रासाठी काही करावं, देशासाठी काही करावं, या त्यांच्या भूमिका नाही आहे. फक्त पक्ष फोडणं हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम. आणि पक्ष फुटत नसतील तर हे दहशत निर्माण करायची. 50-50 कोटी रुपये द्यायचे, 100-100 कोटी रुपये द्यायचे. कुठून आणतात पैसे हे? याचा हिशोब घ्या ना जरा. देवेंद्र फडणवीसची जरा हिशोब तरी मागा. हे पैसे येतात कुठून तुमच्याकडे? तो 15 लाख कोटीचा राजेश मेहता हा कोणाचा आहे? हा भाजपचाच माणूस आहे ना. 15 लाख कोटी रुपयाचा घोटाळा एक माणूस तुमच्या पक्षातला करतोय आणि त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही. नरेंद्र मोदी त्याच्यावर फोटोमध्ये मिरवताना दिसत आहेत, त्याच्या राजेश ज्वेलरमध्ये. हे प्रसिद्ध झाले सगळे फोटो. फडणवीस त्याच्यावर जरा बोला तुम्ही. आमचं काय करायचं आम्ही बघू. आमचे आमदार राहतात जातात, काय खासदार राहतात जातात. तुम्ही तुमचं बघा जरा. सर, नागपूरच्या वसतिगृहाचा एक विषय आहे. नागपूरचं जे सामाजिक राजकीयचं जे वसतिगृह आहे सामाजिक न्याय विभागाचं, त्याच्यात ना जातीचे कॉलम बनवलेत आणि त्याच्यात लिहिताना असं कधीच झालं नव्हतं मांग, महार आणि इतर प्रवर्ग असे ते. हे सर्व भारतीय जनता पक्षाच्याच काळात होतं. हा जातीयवाद आणि धर्मवाद आणि या माध्यमातून समाजातली फाळणी, समाजाचे तुकडे, त्यानंतर राज्याचे आणि देशाचे तुकडे, हे भारतीय जनता पक्षाचं अंतिम ध्येय. त्यांना देशाचे तुकडे करायचे आहेत, त्यांना राज्यांचे तुकडे करायचे आहेत आणि त्यांना जातीमध्ये दंगली घडवायच्या आहेत. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर अंबादास दानवे यांनी थेट कबुली दिली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक जण त्यांच्या संपर्कात आहे, आम्हाला माहिती आहे आणि हे उघड उघड बोलत देखील आहे ते खासदार. बघा, संपर्कात असणं, आता पार्लमेंटला आम्ही एकत्रच बसतो, आमच्या आसपासच ते लोक असतात. विधानसभेत आम्ही एकत्र बसतो, एकमेकांशी बोलणं होत असतं, वाटेत लॉबीत भेटतात. आता याला संपर्क असणे असं मी म्हणत नाही, तो औपचारिकपणा एक असतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सातत्याने शिंदे दिल्लीला जात आहेत, त्यांच्याशी चर्चा. लक्षात घ्या की शिंदे ऑपरेशन टायगर नावाची काही गोष्ट आहे का, असं काही सुरू आहे? हे करता करता शिंद्यांचं ऑपरेशन फडणवीस कधी करतील ते सांगता येत नाही. खरं म्हणजे शिंदे ऑपरेशन टेबलावरती त्यांना घेतलेलंच आहे. शिंद्यांचा पक्ष हा फडणवीसांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशनच्या टेबलावरती ऑलरेडी आलेला आहे. त्यांना माहीत नाही. तुम्ही शिंद्यांचा चेहरा बघा किती तणावाखाली असतो. त्यांना कधी हसताना पाहिलं का? काय कारण असं? ऑपरेशनला घेतलंय ना त्यांचं सुद्धा बॉडी. त्यांची बॉडी देवेंद्रजीने ऑपरेशनला घेतलेली आहे. त्यांचंच ऑपरेशन होईल एक दिवस. दुसऱ्यांचे ऑपरेशन कसले करत बसलाय? 2029 पर्यंत होईल. हो सर, 2029 पर्यंत ऑपरेशन होईल त्यांचं. खरं म्हणजे ऑपरेशन सुरू झालंय माझ्या माहितीप्रमाणे. साहेब, तुम्ही म्हटले का काँग्रेस मजबूत व्हायला पाहिजे. राहुल गांधी काय काँग्रेस मजबूत नाही करायचं? राहुल गांधींनीच काँग्रेस मजबूत केली ना. नरेंद्र मोदी जर कोणाला घाबरत असेल या देशात तर राहुल गांधींना घाबरत. लक्षात घ्या. प्रामाणिक माणसाला आणि लढणाऱ्या माणसाला भ्रष्ट प्रधानमंत्री आणि भ्रष्ट नेत्यांनी घाबरायलाच पाहिजे. तृणमूल काँग्रेस आणि शरद पवारांना काँग्रेसने विलिनीकरणाचा प्रस्ताव दिलेला आहे. कितपत तथ्य त्यामध्ये? बघा, याच्याविषयी माझ्याकडे काही माहिती नाही कोणी कोणाला प्रस्ताव दिला. पण काँग्रेस अधिक मजबूत होण्यासाठी सर्व जुन्या काँग्रेसवाल्यांनी एकत्र यावं ही माझी भूमिका मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती काही ठिकाणी विचारमंथन सुरू आहे. विधान परिषदेचे जे निवडणुका झाल्या, विधान परिषदेच्या खरं तर अनेकांनी विरोधी पक्षाने टीका केली, पैसे वगैरे घेतले. आता त्यांच्याच पक्षाचे नेते बोलतात सांगली आणि साताऱ्याची जी सगळी विधान परिषद आहे ना, त्यात शंभूराज देसाईंचं खूप हास्य. आमची अवस्था कुणाच्या गाडीत बसू आणि कुणाच्या मागे फिरू अशी झाली असं विधान केले शंभूराज देसाई. म्हणजे त्यांना विचारलं गेलं नाही असं त्यांचं मत आहे सर्वात. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. झाला, संपलं, चला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की तुर्तास तरी आदित्य शिवसेनेचं भविष्य अशा पद्धतीचं काय अर्थ घ्यायचा? आज आदित्यजींचा वाढदिवस पण आहे, त्यांना काय शुभेच्छा? आज सन्माननीय आमचे पक्षाचे तरुण नेते, त्याच्यात मी उल्लेख केला प्रिय आदित्य, कारण आम्ही लहानपणापासून त्याच्या जन्मापासून आदित्यला पाहतोय, संवाद साधतो. असं आहे की राजकारणामध्ये नवीन पिढीनं सतत यावं. जेव्हा हिंदू हृदय सम्राटाने आम्हाला राजकारण तेव्हा आम्ही खूप तरुण होतो.
आम्हाला असं काही स्वप्ने पडलं नव्हतं आम्ही आमदार होऊ, खासदार होऊ, नेते होऊ. पण शिवसेना या 4 अक्षरामुळे, बाळासाहेब ठाकरेंमुळे आम्ही पर्यंत आलो, राष्ट्रीय स्तरावर काम केलं. या पक्षाचं काम आम्ही अजून किती काळ पुढे नेणार? तरुण पिढी आहे. हा पक्ष चिरंतन टिकला पाहिजे. हा मराठी माणसाचा पक्ष आहे, हा महाराष्ट्राचा आवाज आहे. त्याच्यामुळे आणि तो पक्षचं नेतृत्व ठाकरेच करणार, मिंदे नाही करणार. ठाकरे, जिथे ठाकरे तिकडे शिवसेना आणि मराठी माणूस जाईल. तो आदित्य ठाकरेंनी हे पुढलं नेतृत्व करून हे राज्य आणि हा पक्ष त्यांनी पुढे नेला पाहिजे. ह्या माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. आणि त्या तरुण नेत्यामध्ये तेवढी क्षमता आहे हे मला वारंवार दिसतं. आणि आम्ही त्यांच्याबरोबर काम करू. कारण शेवटी प्रत्येकाला एक वेगळी भूमिका घेऊन पुढे जावं लागतं. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केला तेव्हाचे प्रश्न वेगळे होते, तेव्हाचा महाराष्ट्र वेगळा होता, तेव्हाचं राजकारण वेगळं होतं. आणि त्या वादळामध्ये बाळासाहेबांनी शिवसेना पुढे नेली. उद्धव ठाकरेंनी जेव्हा नेतृत्व घेतलं तेव्हा प्रश्न बदलले होते, राज्य बदललं होतं, राजकारण बदललं होतं, समाज बदलला. त्यांनी हा पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न अधिक केला. आताही परत 2 तपानंतर महाराष्ट्र बदलला आहे, विषय बदललेले आहेत. त्याच्यामुळे आदित्य ठाकरे हे ज्याला जेन झी म्हणतो काय, सुप्रियाताईने सपोर्ट केला का? तुमचं जे विधान तुम्ही सगळं बोललं की सुप्रियाताई म्हणजे संजय राऊत माझे मोठे बंधू आहेत, काहीतरी सल्ला देत असतील, म्हणजे सुप्रियाताईंचं समर्थन आहे याला? मी कसं का असं म्हणून मी माझं मत मांडलं ना. तुमच्या मताला समर्थन देण्यासारखी लाईन होती ताईची की तुम्ही मोठे बंधू आहात. तुम्ही मी फार पूर्वी एक विधान केलं होतं, अजित पवारमध्ये विलीन होण्यापेक्षा मूळ काँग्रेस पक्षात विलीन होणं कधीही चांगलं. तेव्हाचा विषय होता. अजित पवार त्या पक्षात कसल्या विलीन होता? तो अमित शहाचा पक्ष आहे. आताही तो अमित शहाचाच पक्ष आहे. याच विलीनीकरणावर मुख्यमंत्री म्हणतात एकनाथ शिंदे- बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना आहे. हो आहे ना, ठीक आहे ना. अब्दुल्ला तर अब्दुल्ला, लोक आमचं ऐकतात ना. तुम्ही किती वेळा बोलणार आहात, तुमचं किती ऐकतात बघा ना लोक. मुख्यमंत्री आहेत म्हणून थोडं लोक माना डोलवत आहेत. आमच्या वागण्या आणि बोलण्यात आणि विचारामध्ये सातत्य आहे, लक्षात घ्या. आणि ज्याच्या विचारात सातत्य असतं त्याचंच ऐकलं जातं. जे हुशार आहेत ते बुडत्या बोटीत पाय ठेवणार नाही असं जेवण. बरं, ते काय, देवेंद्र फडणवीस हे फक्त राज्याचे मुख्यमंत्री होते, महान विचारवंत वगैरे नाही की त्यांचं कोणी ऐकावं. काल फडणवीस असं म्हणाले की तुर्तास तरी आमचा खाता माझ्याकडे आहे, आमचा खाता राष्ट्रवादीला देण्यावरून बरीच नाराजी पाहायला तर मिळते. हा त्यांचा पक्ष, हा त्यांच्या पक्षाचा आणि सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. हे मुख्यमंत्र्यांचे अधिकार आहे, कोणाला कोणतं खातं द्यावं आणि कोणतं खातं आपल्याकडे ठेवावं. या क्षणी इतकंच सांगेन की अर्थ खातं मुख्यमंत्र्याकडे ठेवणं यातच शहाणपण आहे. हे आता माझं मत आहे, जो माझा अनुभव आहे त्यानुसार मी जे आताचं राजकारण पाहतोय, राष्ट्रवादीतल्या घडामोडी पाहता असं म्हणताय का? ओव्हरऑल राज्यातल्या घडामोडी पाहता अर्थ खातं या क्षणी सांभाळेल इतका सक्षम माणूस मला महाराष्ट्राच्या राजकारणात. त्याच्यामुळे ते मुख्यमंत्र्यांकडे असणं यात राज्याचं शहाणपण, सगळ्यांचं शहाणपण. अल्निनो आणि दुष्काळाची परिस्थिती सगळी पाहता त्या विषयावरती फार कोणी बोलताना दिसत नाही. सरकारकडूनही नाही, असं आहे की सरकारकडे बोलायला एवढे विषय आहेत. राजकीय विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, मतं फोडायची आहेत, आमदारांना नगरसेवकांना पळवायचं आहे, त्यांना पैसे द्यायचे आहेत, त्यांना लपवायचं आहे, मग मतपेट्या ताब्यात घ्यायच्या आहेत, मग बंगालला जाऊन मतपेट्या जाळायच्या आहेत, ईव्हीएम जाळायच्या आहेत, 4,000 किती काम आहे सरकारचं. त्याच्यामुळे हे सगळ्या अल्निनो, दुष्काळ, पाणी टंचाई, एक तरी मंत्री, मुख्यमंत्री गांभीर्यानं बोलताना दिसत आहेत का? अजिबात दिसत नाहीत तुम्हाला. कशा करता राज्य करताय? का राज्य करताय? महाराष्ट्रासारखं राज्य का बुडवताय? विरोधक येणार आहेत या सगळ्या प्रश्नांवर. इतके दिवस विरोधकही एकजुटीने या विषयावर बोलताना दिसले. बोलतील. विरोधकांना धक्क्यातून सारवायला वेळ लागतो. सगळे आमच्यासारखी निगरगट्ट नसतं. कर्जमाफीची घोषणा झाली पण अजून काही अंमलबजावणी झाली नाही. आणि लाडक्या बहिणींना पण पैसे मिळतील. हे फक्त घोषणाबाज लोक आहेत.
तिजोरीत पैसे नाही आहेत, कुठून आणणार? हाँ बोलिए, क्या है? सर, वेस्ट बंगाल में कई विधायक और जो सांसद हैं सब रिबेल होते हुए नजर आ रहे हैं। मंडे को स्पीकर से मिलने भी वाले हैं, कुछ नंबर 19 का बताया जा रहा है। ऐसा ही कुछ महाराष्ट्र में भी देखा गया था। देखो, सबसे पहली वेस्ट बंगाल की सबसे बड़ी बात अगर कोई होगी तो वेस्ट बंगाल में सरकारी इमारत में 4000 ईवीएम, जिस ईवीएम का पश्चिम बंगाल के विधानसभा में इस्तेमाल हुआ था और जिनके ऊपर डाउट है ये ईवीएम में गड़बड़ है, वो ईवीएम जलकर खाक हो गए। 4000 ईवीएम एक साथ कैसे जल सकते? मैं कहता हूं ये जले नहीं, ये जलाए गए। वो आग लगाई बीजेपी के सरकार ने। ये इस देश का आज का सबसे गंभीर मुद्दा है। 4000 ईवीएम एक साथ जल गए, यानी एविडेंस खत्म कर दिया, नो एविडेंस, रफा दफा चुनाव हो गया, ईवीएम जला दिए। मैं आज भी दावे के साथ कहता हूं जो रिजल्ट पश्चिम बंगाल में आया है वो किसी को मंजूर नहीं है। ममता बनर्जी नहीं हार सकती, इस बुरी तरह से नहीं, ऐसी बुरी तरह से नहीं हार सकती। वो भवानीपुर में नहीं हार सकती। पश्चिम बंगाल में जरूर कांटे की टक्कर थी, लेकिन जो रिजल्ट हमने देखा है वो रिजल्ट क्या था और कैसे आया, वो हमें कल उसका ऊपर विश्वास हो गया कि जिस तरह से 4000 ईवीएम जलाकर राख कर दिया, यानी पूरा एविडेंस खत्म कर दिया, ये इस देश की सबसे बड़ी गंभीर बात चल रही है। लोग सदमे में है ये देखकर। ईवीएम जलते हैं 4000 अचानक एक महीने में, कैसे हो सकता है? कहां है चुनाव आयोग? कहां है सुप्रीम कोर्ट? आप कितने समय तक बैडमिंटन खेलते रहेंगे? आप हमारी आवाज सुनो जनता की। अब उसके बाद सांसद पार्टी छोड़ने की राह पर नजर आ रहे हैं। देखो, जब तक इस देश में अमित शाह और मोदी जी का राज है तब तक ये चलता रहेगा। कोई भी चुनाव फेयर नहीं होगा। मीनाक्षी नटराजन के केस में क्या हो गया? मोदी जी अपने चुनाव के नॉमिनेशन फॉर्म में इतनी बातें छुपाई, घर की बातें छुपाई, डिग्री की बात छुपाई, फिर भी 10 बार उनका नॉमिनेशन स्वीकारा जाता है। स्मृति ईरानी का स्वीकारा जाता है और भी लोगों का स्वीकारा जाता है, लेकिन मीनाक्षी नटराजन का राज्यसभा का नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट होता है। कोई कारण नहीं, कोई वजह नहीं है। अब सुप्रीम कोर्ट सुनने को तैयार नहीं, चुनाव आयोग सुनने को तैयार नहीं। ये देश की क्या हालत बना रखी आप लोगों। अब एमपी तोड़ेंगे तृणमूल के, विधायक तोड़ेंगे तृणमूल के, फिर शिवसेना को तोड़ने की बात करेंगे, एनसीपी की तोड़ने की बात करेंगे। क्या आपको यही काम है क्या? दूसरा कोई काम बचाना ही देश में? देखेंगे कितने तोड़ते हैं। जब हमारे हाथ में सत्ता आएगी, मैं आपको बता रहा हूं, तो उनको सड़क पर तोड़ेंगे हम लोग। जनता के मन में जो गुस्सा है मैं देख रहा हूं। देखो, आप दौड़ेंगे, जनता पीछे दौड़ते रहेंगे। महाराष्ट्र में भी महाराष्ट्र में ऑपरेशन टाइगर की टाइगर चर्चा है, तो अरे उद्धव चर्चा? ठाकरे में मीटिंग लेने वाले। हमारी तो मीटिंग हमेशा होती है, विधायकों की, कॉरपोरेटर्स की, सांसदों की। पार्टी का काम है। कल देवेंद्र फडणवीस ने कहा कांग्रेस डूबता जहाज है। देवेंद्र फडणवीस अपने आप को क्या समझते हैं? आप अपनी पार्टी की चिंता करो। जब आपके हाथ में सत्ता नहीं रहेगी तो आपको डूबने के लिए पानी भी नहीं होगा। यहाँ लोग बिन पानी के तालाब में आपको डुबाएंगे, समझा? ये संजय राउत बोल रहा है। आपने कहा दूसरा मोदी नहीं सकता, क्या कारण है? आपने कहा कि अभी दूसरा मोदी हो इतना अघोरी व्यक्ति इस देश में कभी पैदा नहीं होगा। राजनीति में इतना क्रूर कभी नहीं पैदा विश्व बैंक इस देश में पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादुर शास्त्री, नरसिंह राव, राजीव गांधी, बाबा साहेब आम्बेडकर, बाला साहेब, ऐसे बड़े बड़े नेता इस देश में, इस मिट्टी में जन्मे हैं। लेकिन जब हम लोग मोदी का
पूरा कैरेक्टर देखते हैं मोदी जी का तो डर लगता है ये कहाँ से पैदा हो गए। लेकिन जिस मिट्टी से औरंगजेब पैदा हुआ उसी मिट्टी से वो लोग आए हैं। गुजरात में औरंगजेब का जन्म हुआ था ना। जवाहरलाल नेहरू के साथ उनकी तुलना की 4000 दिनों का उत्सव भी मनाया जा रहा है। औरंगजेब भी 4700 दिन सत्ता पे था, आपको मालूम है? आपको मालूम? औरंगजेब क्या देखो, औरंगजेब इस देश में 4732 दिन सत्ता पे था, बादशाह था। तो क्या करेगा आप? नेहरू से तुलना करेगा आप? मोदी से तुलना करेगा आप? पंडित नेहरू 16 साल से भी ज्यादा समय तक इस देश के प्रधानमंत्री रहे। पूरा विश्व उसके सामने झुकता था। मोदी असली विश्व गुरु थे। मोदी चॉकलेट नहीं खाते थे और चॉकलेट लेके विदेश में नहीं घूमते थे। चलो, थँक्यू, धन्यवाद. सुप्रिया सुळे म्हणतायत विलिनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्ही कोणाला दिलेला